नोंदवत आहेत श्री संजय तुपसोनकर. व्यासपीठावरील आदरणीय वाघ सर, आमचे मित्र कमलकांतजी वडेलकर सर यांना आणि सर्व समस्त रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. खरं तर आपण याच्यावर पाहिलं असेल की इतिहासात पहिल्यांदाच अभियांत्रिकीवरील काव्यसंमेलन म्हणून मी खरं तर आलो आहे. का तसं मी काय हाडाचा कवी नाही आहे, हौशी कलाकार आहे आणि आता अभियंत्याला कविता करायची ह्या हिशोबाने मी इथं आलेलो आहे. एकदा महाराष्ट्राचं लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांना विचारलं की तुमच्या आयुष्यामधला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता आणि सगळ्यात दुःखाचा क्षण कोणता. तर ते म्हणाले की पुण्यामध्ये एका दुकानाच्या पायऱ्या चढत असताना दुकानदार मला या साहेब म्हणाला, तो माझ्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे. नेहमीच लोक टाळ्या वाजवतात, नेहमी वाजवत नाहीत, बाकीच्यांना वाटेल यांना जोक कळत नाहीये, त्यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तर म्हटलं की आणि ते म्हणतं की तुमच्या आयुष्यामधला सर्वात दुःखद प्रसंग कोणता आहे. तर म्हणले माझ्या एका कवी मित्रानं त्याच्या कवितेचं बाळ 500च्या पुरात देखील वाचल्याचं मला कळवलं, तो क्षण माझ्या आयुष्यामध्ये दुःखाचा. तर हे लक्षात घेऊन मी माझी कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे डिजिटल युग. संगणक सोडवितो गणिताची किचकट कोडी, पण माणसं झालीत इंटरनेटमुळे वेडी. परवा मी एकाला म्हणालो की मी फ्लॅट घेतलाय, तर तो म्हणाला किती जीबीचा. दुसऱ्याने तर कहरच केला. अधिकारी म्हणाला आधार कार्ड दाखवा, तर तो म्हणाला जिओचं की एअरटेलचं. संगणकाच्या युगात मदर असण्यापेक्षा मदरबोर्डच वाटतो महत्वाचा. आटापेक्षा डाटा झाला जीवनावश्यक घटक आयुष्याचा. बोलणं झालं लिमिटेड आणि टॉक टाइम झाला अनलिमिटेड. माणसाचं सुखदुःख झालंय ऑनलाईन, तरीही प्रत्येक जण म्हणतोय मी आहे फाईन. डिजिटल युगात पोराबाळांना वेळ देताना करतो घासाघीस आणि 4Gचा स्पीड 3G झाला तर जीव होतो कासावीस. थँक्यू. संगणक झालेत स्मार्ट आणि माणसं झालीत डल. संगणक झालेत स्मार्ट आणि माणसं झालीत डल. त्यामुळं कधी कधी वाटतं सगळं हे सोडून द्यावं आणि हिमालयात निघून जावं. सगळं हे सोडून द्यावं आणि हिमालयात निघून जावं. पण पुन्हा मनात विचार येतो की तिथं नेट नाही चाललं तर. धन्यवाद. तिथं नेट नाही चाललं तर. धन्यवाद.